विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कालच्या तासिकेत भाषा ही संकल्पना आणि तिचे स्वरूप यांचा आपण विचार केला. भाषा म्हणजे काय? वेगवेगळ्या भाषेच्या अभ्यासकांनी भाषा ही संकल्पना कशी स्पष्ट केली आहे यामध्ये आपण प्र न जोशी, कृपा कुलकर्णी, श्री न गजेंद्र गडकर, ना गो कालेलकर, स्तुतेमा, ब्लोक ट्रेगर अशा काही मान्यवर अभ्यासकाच्या व्याख्या पाहिल्या. यानंतर भाषेचे स्वरूपही आपण समजून घेतले. आजच्या तासिकेत भाषेची महत्वाची ठळक प्रधान वैशिष्ट्ये आपण समजून घेणार आहोत. याला भाषेचे विशेष किंवा भाषेची वैशिष्ट्ये असेही संबोधले जाते. आपल्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षेचा विचार करता या प्रत्येक वैशिष्ट्यांवरती एक किंवा दोन प्रश्न हमखास विचारले जाण्याची शक्यता आहे. यासाठी प्रत्येक वैशिष्ट्यावर प्रश्न विचारलाच जाणार आहे हे लक्षात घेऊन तुम्ही नीटपणाने हा घटक समजून घेण्याची गरज आहे. केवळ परीक्षेपुरता याचा अभ्यास करावा असेही नाही, तर परीक्षेच्या पलीकडे जाऊन ज्या भाषेचा उपयोग वापर आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये करतो त्या भाषेचे विशेष कोणते असतात, ती भाषा नेमकी कशी असते, त्या भाषेची रचना, संरचना, वैशिष्ट्ये ही देखील आपणाला कळाली पाहिजेत. म्हणून परीक्षा आणि परीक्षेशिवाय आपला व्यवहार या सगळ्यांमध्ये असणारं भाषेचं मध्यवर्ती स्थान लक्षात येण्यासाठी हा घटक खूप महत्वाचा आहे. मी या घटकाच्या विश्लेषणाकडे, विवेचनाकडे वळतो. मुद्दा सांगणे, वैशिष्ट्य सांगणे, विशेष सांगणे आणि अगदी थोडक्यात त्याचे स्पष्टीकरण करणे अशी आपली पद्धत असणार आहे. भाषेचा, मानवी भाषेचा पहिला महत्वाचा विशेष किंवा वैशिष्ट्य आहे क्रमांक 1, भाषा पूर्णपणे मानवी आहे. भाषेच्या उत्पत्तीचे सिद्धांत सांगितले जात असताना ती देवाने निर्माण केली असे सांगणारा एक दैवी सिद्धांत आहे, किंवा राजाने निर्माण केली असे सांगणारा पण सिद्धांत प्रचलित आहे. पण आपण हे नीटपणाने लक्षात घेतलं पाहिजे, भाषा ही देवाने किंवा एखाद्या राजाने निर्माण केलेली नाही, तर गरजेपोटी लोकसमूह हाच भाषेचा निर्माता आहे. हा झाला या वैशिष्ट्याचा एक भाग. दुसरा भाग असा आहे की या पृथ्वीच्या पाठीवरील सगळेच प्राणी परस्पर विनिमय करू शकतात. एवढेच नाही तर आपल्या मुखातून वेगवेगळे आवाजही काढू शकतात. परंतु मुखावाटे काढल्या जाणाऱ्या ध्वनींच्या रचना तयार करणे आणि त्या रचनांना संकेतबद्ध करणे, या माध्यमातून परिस्थितीला अनुरूप असा व्यवहार करणे, ही पद्धती केवळ माणसालाच शक्य आहे. म्हणून आपण हे लक्षात घ्यायला हवे की भाषा पूर्णपणे मानवी आहे. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. नीट लक्षात घ्या, जर तुम्ही समाजशास्त्राचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला हे कळायला खूप सोपं जाईल. सामाजिक संस्था, सोशल इन्स्टिट्यूशन. बघा, व्यवहारासाठी आपण कोणते ना कोणते माध्यम वापरतो, पण हे माध्यम जर नसले तर आपला व्यवहारच होऊ शकत नाही. आपण जेव्हा संस्था असं म्हणतो तेव्हा ती संस्था विनिमयातून, व्यवहारातून किंवा संप्रेषणातून साकारलेली असते. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे किंवा कुटुंब, लग्न किंवा चर्च, देऊळ, मशीद या सगळ्या संस्था आहेत. या संस्थांची निर्मिती संप्रेषणातून, देवाणघेवाणीतून, परस्पर व्यवहारातून झालेली आहे. आणि हा व्यवहार ज्या माध्यमाच्या आधारे झालेला आहे ती म्हणजे भाषा.
म्हणूनच असं म्हटलं जातं की भाषा ही सर्वश्रेष्ठ सामाजिक संस्था आहे. भाषा आहे म्हणूनच बाकीच्या संस्था जन्माला आलेल्या आहेत. या अर्थाने भाषा ही सगळ्या संस्थांची जननी आहे, जन्मदात्री आहे. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, भाषा हे समाज व्यवहाराचे श्रेष्ठ साधन आहे. बघा, संपर्काचं एक साधन म्हणून भाषेची निर्मिती झाली असली तरी पुढच्या टप्प्यामध्ये संप्रेषण, देवाणघेवाण या सगळ्यासाठी भाषा जणू अनिवार्य बनली. म्हणजे व्यवहारासाठी बाकीची पण साधनं आहेत. म्हणजे हावभावाची भाषा आहे, संकेतांची भाषा आहे, तिचा उपयोग पण करतो आपण. म्हणजे रेल्वे पटरीवरती तुम्हाला माहिती आहे की रेल्वे थांबवायची कधी, रेल्वेला जाऊ कसं द्यायचं, याच्यासाठी वेगवेगळ्या रंगांचे झेंडे वापरले जातात. वाहतुकीसाठी, दळणवळणासाठी आपण सिग्नलचा पण उपयोग करतो. अगदी व्हॅलेंटाईन डेच्या काळामध्ये गुलाबांच्या फुलांचा पण उपयोग केला जातो प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी. म्हणजे ही झाली संकेतांची भाषा. डोळे वटारण्यातून आपण राग व्यक्त करतो, ही झाली हावभावाची भाषा. पण जी ध्वनींची भाषा आहे, जी मानवी भाषा आहे, ही मानवी भाषा हे समाज व्यवहाराचं सगळ्यात महत्वाचं श्रेष्ठ असणारं साधन आहे. संकेतांची भाषा, हावभावाची भाषा यापेक्षा किती तर पट अधिक मानवी भाषा हे समाज व्यवहाराचं श्रेष्ठ साधन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चौथ्या क्रमांकाचा विशेष आहे, भाषा ही पैतृक नसून अर्जित संपत्ती आहे. याला दुसऱ्या भाषेत असं म्हणता येईल, दुसऱ्या शब्दात असं म्हणता येईल, भाषा ही कुणालाही अनुवंशिक पद्धतीने रीतीने प्राप्त होत नाही. ती ज्याची त्याला कमवावी लागते. एखादा श्रीमंतांचा मुलगा आहे म्हणून त्याला आपोआप भाषा आली आणि एखादा गरीबाचा आहे म्हणून त्याला खूप कष्टानं भाषा शिकावी लागली, असं घडत नाही. प्रत्येकाला म्हणजे मानवाच्या प्रत्येक मुलाला, अपत्याला स्वतःहून भाषा कमवावी लागते, स्वतःहून भाषा शिकावी लागते. कोणत्याही समाजाचा भाषा हा पारंपरिक वारसा असला तरी सुद्धा तो व्यक्तीला जन्मदत्त किंवा अनुवंशिक रूपामध्ये प्राप्त होत नाही. आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, अनुवंशिक रूपामध्ये काय प्राप्त होतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला. व्यक्तीचा रंग कसा असावा, त्याचे केस कसे असावेत, त्याच्या डोळ्यांचा रंग कसा असावा, त्याची त्वचा कशी असावी, त्याचा बांधा कसा असावा, त्याची उंची किती असावी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनुवंशाच्या रूपामध्ये प्राप्त होतात, संक्रमित होतात. भाषेच्या बाबतीत असं घडत नाही. वडील उत्तम भाषापटू आहेत म्हणजे मुलाला भाषा सहजच येईल असं घडत नाही. त्याला प्रयत्नानं भाषा कमवावी लागते. म्हणून भाषेला अर्पित नव्हे, अर्पित म्हणजे अर्पण केली जाणारी, सोपवली जाणारी, अर्पित नव्हे अर्जित संपत्ती आहे. पैतृक नव्हे तर अर्जित संपत्ती आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 5व्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे, भाषा ही नित्य परिवर्तनशील असते. नित्य परिवर्तनशील हा शब्द नीट बघा. नित्य म्हणजे नेहमी, परिवर्तनशील म्हणजे बदलणारी. भाषा कधीही बिनबदलाची नसते किंवा अगदी स्थिर रूपामधली भाषा आहे असं कधीच नसतं. ती सतत बदलत असते. म्हणजे समाजाचं विनिमय क्षेत्र बदललं की भाषा बदलते. विनिमय क्षेत्र म्हणजे समाजामधल्या देवाणघेवाणाची पद्धत, देवाणघेवाणीची रीत बदलली की भाषा बदलते. म्हणजे बघा, इसवी सनाच्या 12व्या, 13व्या, 14व्या शतकामध्ये जो संतांचा काळ आहे, या काळामधलं विनिमय क्षेत्र जे होतं ते इतकं गुंतागुंतीचं नव्हतं. म्हणजे त्या काळातलं मानवी जीवन हे एका अर्थानं संथ होतं, शांत होतं. पण आता मात्र असं आहे की समाजाचं जे विनिमय क्षेत्र आहे ते प्रचंड गुंतागुंतीचं आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग आहे, विज्ञानाचा उपयोग आहे, वेगवेगळी जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमधली परस्पर गुंतागुंत आहे. ही बदलली की भाषा सुद्धा बदलते. म्हणजे भाषा जी आहे ती या अर्थाने लवचिक असते, ती परिवर्तनशील असते. म्हणूनच नित्य परिवर्तनशीलता हा भाषेचा खूप महत्वाचा गुण असतो. भाषेला जर साचलेल्या पाण्यासारख्या, पाण्याच्या डबक्यासारखी जर भाषा झाली ना तर ती लगेच्या लगे संपुष्टात येते, नामशेष होते.
परंतु भाषा जर नदीच्या प्रवाहासारखी प्रवाहित राहिली, वाहती राहिली, तर मात्र ती कधीही नष्ट होऊ शकत नसते. म्हणून नदी जशी प्रवाहित असते, परिवर्तनशील असते, त्याच पद्धतीनं मानवी भाषा सुद्धा नित्य परिवर्तनशील असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 6व्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे भाषेला अंतिम रूप नसते. म्हणजे हे तर सहज लक्षात येण्यासारखं आहे. जर भाषा नित्य परिवर्तनशील असेल तर तिला एकच एक रूप कसं असेल? ती सतत बदलेल ना. म्हणून तिची ही अंतिम अवस्था आहे, तिचं हे अंतिम रूप आहे असं आपणाला म्हणता येत नाही. अर्थात आपण अभ्यासाच्या सोयीसाठी मात्र काय करतो की या काळापासून ते या काळापर्यंतची जी भाषा आहे या भाषेला एक विशिष्ट नाव देतो. म्हणजे शिवकालीन भाषा किंवा पेशवेकालीन भाषा किंवा इंग्रजकालीन भाषा असं आपण म्हणतो. पण तरी सुद्धा त्या काळामधलं सुद्धा भाषेचं रूप एकसारखंच आहे असं नसतं. ती सतत बदलत असते. म्हणूनच भाषेला अंतिम रूप नसतं. 7व्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे भाषा ही एक पद्धती आहे. पद्धती याचा अर्थ काय आहे? सिस्टीम आहे. भाषा ही एक सिस्टीम आहे. भाषा ही एक मेथड आहे. भाषेचे रूप आणि तिची जडणघडण यामध्ये एक निश्चित स्वरूपाची व्यवस्था कार्यरत असते. त्यामुळे भाषेला पद्धती मानले जाते. याचा अर्थ असा आहे मुखावाटे निघणारे मर्यादित ध्वनी उपयोगात आणून त्यांची रचना करण्याची प्रत्येक भाषेची एक स्वतंत्र अशी शैली असते, एक पद्धती असते. प्रत्येक भाषेची वेगळी असते. मराठी पुरता आपण विचार करायला गेलो तर मराठीमध्ये कर्ता, कर्म, क्रियापद या पद्धतीचं वाक्य असतं. इंग्रजीमध्ये मात्र असं नाही. इंग्रजीमध्ये मात्र कर्ता, त्याच्यानंतर क्रियापद, त्याच्यानंतर कर्म या पद्धतीची रचना असते. इंग्रजीत असं का, मराठीत असं का? याचं उत्तर असं आहे की भाषा ही एक पद्धत आहे. प्रत्येक भाषेची या पद्धतीची स्वतःची एक स्वतंत्र अशी एक पद्धती आहे. एवढंच उत्तर आपल्याला देता येईल. 8व्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे भाषेची रचना द्विस्तरीय असते. हॉकेट नावाचा जो भाषा तज्ञ आहे त्याने हे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. आता ही द्विस्तरीय म्हणजे 2 स्तर असतात, 2 पातळ्या असतात. एक पातळी कोणती आहे तर मानवी मुखावाटे निघणारे मर्यादित ध्वनी ही एक पातळी आहे. म्हणजे बघा मराठीमध्ये आपण मुखावाटे निघणाऱ्या ध्वनींची संख्या किती मानतो? 48 ते 52. अ पासून ते ज्ञ पर्यंतचे जे ध्वनी आहेत त्यांचा उपयोग आपण मानवी भाषेमध्ये करतो आणि हे मर्यादित आहे. भले आपण मुखावाटे असंख्य आवाज काढत असू पण त्या सगळ्यांचा उपयोग आपण भाषेमध्ये करू शकत नाही. भाषेमध्ये वापरले जाणारे ध्वनी 48 ते 52 आहेत. मराठी पुरता विचार करता. इंग्रजी पुरता विचार करायला लागलो तर केवळ 26. आपल्याला माहिती आहे एबीसीडी आपण म्हणायला लागतो तेव्हा ए ते झेड फक्त 26 असणारे ध्वनी आहेत. याचा अर्थ असा आहे की मानवी भाषेत मुखावाटे निघणाऱ्या आणि भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींची संख्या मर्यादित असते, सीमित असते. पण दुसरा स्तर कोणता आहे याचा तर या मर्यादित मौखिक ध्वनींच्या आधारे अमर्याद असे आपण शब्द तयार करतो. अमर्याद शब्द. आपण मराठीतला शब्दकोश किंवा इंग्रजीची डिक्शनरी बघितली तर किती शब्द असतात? हजारो, लाखो, करोडो शब्द त्या शब्दकोशामध्ये असतात. याशिवाय पण अन्य वेगवेगळे शब्द तयार होण्याच्या शक्यता असतातच. हे कोणत्या ध्वनींच्या आधारे झालंय? मर्यादित असणाऱ्या मूलध्वनींच्या आधारे अमर्याद शब्द आपण तयार करू शकतो. म्हणून मर्यादित मौखिक ध्वनी हा एक स्तर आणि अमर्याद असणाऱ्या शब्दांची निर्मिती हा दुसरा स्तर. म्हणून म्हटलं जातं भाषेची रचना द्विस्तरीय असते. 8व्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे निर्मितीशीलता. प्रसिद्ध भाषा तज्ञ नॉम चॉम्स्की यांचं नाव कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना माहित असेल. नॉम चॉम्स्की हे आज घडीला जगामध्ये भाषेचा सर्वांगांनी सखोल अभ्यास करणारे जे काही अभ्यासक आहेत त्यामधलं खूप श्रेष्ठ नाव आहे नॉम चॉम्स्की. यांनी एक महत्वाचं वैशिष्ट्य सांगितलंय भाषेचं, ते म्हणजे निर्मितीशीलता. म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये नवनवीन शब्दांची, वाक्यांची निर्मिती करण्याची जी क्षमता आहे ना ती असते. बरं, या निर्मितीशीलतेसाठी किंवा निर्मिती क्षमतेसाठी प्रत्येकाला कवी, लेखक, कलावंत, प्रतिभावंत असण्याची गरज नाही.
सामान्यातला सामान्य माणूस व्यवहारामध्ये कितीतरी नव्या शब्दांची भर भाषेमध्ये टाकत असतो. उदाहरण म्हणून बघा, गवंडी काम करणारा एक माणूस आहे, सुतार काम करणारा माणूस आहे, कुंभार काम करणारा माणूस आहे, किंवा अन्य कुठला गॅरेजमध्ये काम करणारा माणूस आहे. त्या माणसाची त्याच्या व्यवसायाशी निगडीत असणारी एक भाषा तयार झालेली असते. तो नवे नवे शब्द सहजपणानं वापरतो. म्हणजे काय करतो, समजा एक माणूस आहे, वेगळं उदाहरण देतो तुम्हाला पटावं म्हणून. आता एक व्यक्ती गॅरेजमध्ये काम करतो आणि गॅरेजमध्ये काम केलेली ही जी व्यक्ती आहे ती गॅरेजच्या त्या गाड्यांशी निगडीत असणारी शब्दसंपत्तीची भर भाषेमध्ये टाकत असते. स्टेपनी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? स्टेपनी म्हणजे मुळात गाडीला असणारे जी चाकं आहेत त्या चाकांशिवाय एक वेगळं असं चाक जे आपणाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरता यावं याच्यासाठी गाडीसोबत आपण घेऊन जातो, त्याला स्टेपनी म्हणायचं. पण गॅरेजमध्ये काम करणारे दोन मित्र आहेत, ते परस्परांना बोलत असताना समजा एखाद्या व्यक्तीचं लग्न झालंय त्या दोघांपैकी, आणि लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा आणखीन एक स्त्री आहे, मुलगी आहे, जिच्या ते प्रेमात पडले, तर ते बोलताना काय म्हणणार, तुझी स्टेपनी कुठे आहे? ह्याचा अर्थ असा आहे की स्टेपनी या शब्दाला अन्य एक आपल्यावरती प्रेम करणारी किंवा आपण जिच्यावरती प्रेम करतो अशी व्यक्ती हा एक वेगळाच अर्थ, निर्मितीशीलता हा भाषेच्या अंगी असणाऱ्या गुणामुळं गॅरेजमध्ये काम करणाऱ्या आणि तसा कवी कलावंत वगैरे कुणीही नसणाऱ्या सामान्य माणसाकडून सुद्धा भाषिक भर टाकली जाऊ शकते. हे घडतं निर्मितीशीलता नावाच्या गुणधर्मामुळे, वैशिष्ट्यामुळे. 9व्या क्रमांकाचे वैशिष्ट्य आहे यादृच्छिकता. हा शब्द थोडा अवघड आहे पण परीक्षेसाठी महत्वाचा आहे बरं का. यादृच्छिकता म्हणजे योगायोग, एवढंच आपण लक्षात ठेवायचंय. कार्यकारण संबंध नसलेला, व्यवहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या ध्वनींच्या रचना आणि त्यापासून प्रकट होणारा अर्थ यामध्ये खूप गहिरा संबंध आहे, पक्का संबंध आहे असं आपल्याला वाटतं, पण मुळात तसं नसतं. यामध्ये कसलाही कार्यकारण संबंध नसतो. असलाच तर तो योगायोगाचा संबंध असतो. याला यादृच्छिकता म्हणतात. यासाठी दिलं जाणारं प्रसिद्ध उदाहरण असं आहे की कावळा म्हणजे पक्षीच का, कवी का नाही? म्हणजे कावळ्याला पक्षी का बरं म्हणायचं आपण? मी नाही म्हणणार कावळ्याला पक्षी, मी आजपासून कावळ्याला कवी म्हणेन. याचं उत्तर काय देता येणार आहे आपल्याला? याचं उत्तर काहीच देता येत नाही. आपण म्हणू शकतो म्हणा बाबा तुम्ही, आमची काही हरकत नाही आता. आणि यामुळेच काय होतं की जे कवी असतात, जे लेखक असतात, ते काय करतात, नेहमीच्या व्यवहारामधले शब्द वापरूनच वेगळ्या पद्धतीची रचना घडवू शकतात. म्हणजे अनेक कवी चंद्र जे आहे त्या चंद्राला, चंद्राची प्रतिमा आपल्या प्रेयसीसाठी, आपल्या बायकोसाठी वगैरे वापरतात. हे कसं घडू शकतं? कारण चंद्र म्हणजे आकाशामध्ये असणारा विशिष्ट ग्रह, हे जे संबंध आहेत ना, हे निव्वळ योगायोगाचे आहेत. या दोन्हीमध्ये कसलाही कार्यकारण संबंध नाही, पक्का संबंध नाही, ठाम संबंध नाही. यामुळेच भाषेमध्ये नवनवीन एकाच शब्दाला नवनवीन अर्थ प्रदान करणं जे आहे ते यादृच्छिकतेच्या गुणामुळे घडतं. म्हणून यादृच्छिकता हा भाषेचा खूप महत्वाचा विशेष मानला जातो. 11व्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आदला बदल किंवा आदान प्रदान. आता आदला बदल आपल्याला माहितीये. आदान प्रदान म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीसोबत आपण राहतो आहोत, वावरतो आहोत, देवाणघेवाण करतो आहोत, त्याला आपण काहीतरी देणं आणि त्याच्याकडून आपण काहीतरी घेणं. म्हणजे अगोदरच्या कालखंडामध्ये जेव्हा हे चलन अस्तित्वात आलेलं नव्हतं, त्या काळामध्ये व्यवहार कसे व्हायचे, एक जण दुसऱ्याला गहू द्यायचा, दुसऱ्याकडून ज्वारी घ्यायचा, तांदूळ द्यायचा, त्याच्याकडून परत बाजरी घ्यायचा, असं घडायचं. आता ही जी गोष्ट आहे तीच भाषेमध्ये सुद्धा घडते. म्हणूनच आपण भाषा शिकू शकतो. समजा मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक जर एकमेकांच्या सोबत राहत असतील तर हा मराठीकडून काही शब्द घेतो आणि तो हिंदीकडून काहीतरी शब्द घेतो आणि नवी भाषा तो शिकू शकतो. म्हणूनच आपण आपली मूळ असणारी परिसर भाषा किंवा मातृभाषा सोडून जगातली कुठलीही भाषा शिकू शकतो. याला कारण आदान प्रदान किंवा आदला बदल हा भाषेचा विशेष आहे. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण हिंदी भाषा ही चांगल्या पद्धतीनं बोलू शकतो. याला कारण आपण शाळा महाविद्यालयात असताना हिंदीचा अभ्यास केला असं नाही, तर अनेक हिंदी चित्रपटांनी आपणाला ही भाषा शिकवलेली आहे.
म्हणजे आपण सिनेमा बघायला गेलो, चित्रपट बघायला गेलो की समोर सुरू असलेल्या संवादातून अनेक शब्द आपोआप आपल्याला लक्षात येतात आणि आपण तो व्यवहारामध्ये वापरू लागतो. हे कुठल्या वैशिष्ट्यामुळे घडतं? आदान प्रदान किंवा आदला बदल. मानवी भाषेतील या विशेषामुळे मानवाला अनुकरणाने जगातील कोणतीही भाषा शिकणे शक्य होते. प्रश्न विचारला जाऊ शकतो आपणाला, भाषेच्या रिकामी जागा या वैशिष्ट्यामुळे मानवाला अनुकरणाने जगातील कोणतीही भाषा शिकता येते. याचं उत्तर आदला बदल किंवा आदान प्रदान असं आहे. शेवटचं वैशिष्ट्य आपण घेऊ 12व्या क्रमांकाचं, स्थल कालातीतता. याचा अर्थ असा आहे, स्थल आणि काळ या दोघांच्या अतीत असते मानवी भाषा. थोडं वेगळ्या भाषेत सांगायला गेलं तर स्थळाची आणि काळाची बंधनं मानवी भाषेला लागू होत नाही. पहिल्यांदा आपण स्थळाचा विचार करू, म्हणजे जी वस्तू आपल्या डोळ्यांसमोर नाही त्या वस्तूबद्दल सुद्धा आपण बोलू शकतो का नाही? हिमालयाबद्दल आपण बोलतो. कुणी पाहिलाय हिमालय आपल्यापैकी? कुठल्या तरी न्यूयॉर्क मधल्या एखाद्या इमारतीबद्दल किंवा घटनेबद्दल आपण बोलतो. आपण पाहिलंय का न्यूयॉर्क मधली ती घटना, किंवा आपण न्यूयॉर्क पाहिलंय का? याचा अर्थ असा आहे की आपणाला व्यवहार करण्यासाठी, बोलण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी ती वस्तू, ते स्थळ डोळ्यांसमोर असावं याचं बंधन नाही. याला म्हणायचं स्थलातीतता. कालातीतता, प्राचीन काळामधल्या, मध्ययुगीन काळामधल्या कितीतरी गोष्टींबद्दल आपण बोलतो. शिवाजी महाराजांबद्दल आपण बोलतो, आपण अकबराबद्दल बोलतो, टिपू सुलतान बद्दल बोलतो, ज्ञानेश्वरांबद्दल बोलतो, कबीराबद्दल बोलतो. कसं बोलू शकतो आपण? कारण काळाचं बंधन सुद्धा मानवी भाषेला नाही. याच वैशिष्ट्याला स्थल कालातीतता असं म्हटलं जातं. मित्रांनो, खरं तर भाषेचे विशेष किंवा वैशिष्ट्ये आपण जर नोंदवायला लागलो तर त्यांची संख्या खूप मोठी आहे. इथे आपण अभ्यासाच्या सोयीसाठी निवडक अशा 12 विशेषांचा विचार केलेला आहे. हे विशेष तुम्ही नीटपणाने समजून घ्या. गुगल क्लासरूमला नोट्स शेअर केलेले आहेत, त्या नोट्समध्ये हे पुन्हा एकदा वाचून घ्या. यावरती तुम्ही क्वेश्चन बँक तयार करायची आहे, प्रश्नपेढी तयार करायची आहे. मी प्रश्नपेढीमध्ये काही प्रश्न तुम्हाला देईन, पण त्यात भर टाकून आपली बँक, क्वेश्चन बँक जी आहे ती थोडी अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न तुमच्या वतीनं पण झाला पाहिजे. तो तुम्ही कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. पुढील तासिकेमध्ये भाषा परिवर्तन हा घटक आपण समजून घेणार आहोत. तोपर्यंत भाषा, संकल्पना व स्वरूप, भाषेची वैशिष्ट्ये यांचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. याचा अभ्यास तुम्हाला करत राहावा लागणार आहे. धन्यवाद.